बर. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आहे नागपंचमीचा दिवस आणि खूप छान असा दिवस आहे आजचा खरं तर. पण माझ्या बाजूला बघा किती जण जमलेत. यांचं जमण्याचं कारण सांगते तुम्हाला, कारण आज नागपंचमी आहे आणि आम्ही झोका बांधलाय आमच्या दरवाजामध्ये. आणि अनायासे असं झालं की आम्हाला वारुळाला जाता आलं नाही आज, कारण आमच्या एका जाऊबाईची डिलिव्हरी झाली आणि त्यात भरीस भर म्हणून आज आनंदाची गोष्ट की तिला मुलगा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला आज वारुळाला जायचं नव्हतं. पुरणपोळीचं जेवण बनवून झालेलं आहे आणि चुलीवर आमटी ठेवलेली तिकडे कडवायला. आणि मी चालली मुलांमध्ये. मुलांचा नुसता गोंधळ उठलाय की रानू काकी व्हिडिओ बनवा, रानू काकी व्हिडिओ बनवा. तर चला आपण व्हिडिओ बनवूया त्यांचा आणि तुम्हाला दाखवते झोका खेळायची सिस्टीम त्यांची. लागला झेंडू. तर नागपंचमीला आमच्याकडे असा झोका बांधला जातो. आज सर्वजणी, लहान मुली, मोठ्या लग्न झालेल्या महिला सर्वजणी आज झोका खेळतात. तर आम्ही झोका बांधलेला आहे. झोका खेळायला आला काय? आणि मुलं इकडे पतंग उडवत आहेत. ही बघा केवढी उंच गेली. कुणाची पतंग आहे ही उंच गेलेली? शंभूची पतंग. आमच्या शंभूची पतंग बघा केवढी उंच गेली. हे जी अजून जाते. काय झालं तुझे शेपूट कुठे गेलं तुझं पतंग? अरे फाटून निघली वय. नाही वय, पावसावर उडणारी पतंग आहे तुझी काय केली? खाली बसला. पतंग कुठे आहे तुझी? उडव. बकीचा आमच्या कसा गोंधळ उठलाय बघा. ती म्हणत असेल आज एवढा काय गोंगाट चालू आहे बाजूने माझ्या. अरे शंभू तुझी पतंग दिसे ना की. ही बघा शंभूची पतंग केवढी उंच गेली. नाही चाले, माझ्याकडे बॅलन्स आहे. हा थांब, कृष्णाच्या बाटली आणि पुढे सांगते नंबरला. तुम्ही फट्यावर आलाय तरी बरं झालं. हे बोला की तुम्ही. बोल की. काय फोन समोर आले. हे बघा ह्याची पतंग. हा इकडे उडवतोय आणि याची पतंग इथे आहे. आणि हा शंभू इथं उडवतोय आणि त्याची पतंग खूप उंच गेली. हा काय अगं थांब ग परी. ही शंभूची पतंग आणि शंभू इकडे उडवतोय. ही बघा काय झालं. ए सोहम 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 इकडे. सोहम 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 फोटो काढूया. ये फोटो काढू आपण तुझा. सोहमची पतंग उडत नाही. सोहमला कोण मदत करत नाही पतंग उडवायला. झोका पडला रिकामा. सगळे संगतीने जातात झोका खेळायला आणि हे बघा हा पळाला. सोहम सोहम हातात पतंगी ना, हातात पतंगी की. योग्य असा असा थांब ग. दिग इकडं.
ए सोहम इकडे ही धर पतंग जरा हातात, कुणाची पण असू दे, धर जरा फोटो काढायला उभा राहा. तुझं तोंड दिसू दे की, खाली घे की पतंग थोडी. हा परी इकडे बघ जरा, परी इकडे बघ. हा उडव परी. तुझा दोरा कुठे? दादाने केला गुत्ता. सोहमचा केवढा धरपडा उठलाय. सोहम उडव की पतंग. ए दादा त्याची पतंग उडवून दे रे. तू सोहम तू दोरा हातात धर, दोरा हातात धर तू. गेला बारकी पतंग. बारकी पतंग बघायला गेला. खरं शंभूची पतंग लय वर गेली. हा शंभू आपला मजेशीर उडवतोय, एकट्याच चालू आहे आपलं. नाही तुझी पतंग काय झालं? शिंबूची पतंग नाही, मग कोणाची? तो उडवतोय. सार्थकची बापुण्याची वे. तो उडवतोय. हा नाणे फाटली का काय पतंग तुझी? त्याला उडवायला मदत करा की रे. एवढं मस्त दिसतंय ना. हे बघा झोका खेळतोय. काय झालं? मंगळसूत्र उलट लागले. उलट मंगळसूत्र लावले वे. तिकडे मधनाच्या केबल मध्ये अडकल. ए नान्या नाण्याची पतंग काय उडत नाही. ही बघा सगळे आज मजेला आलेत, शाळेची सुट्टी बिट्टी करून. फोटो काढू का? असा उभा कर झोका, छान फोटो घेऊ दे एक. उभा राहा शांत, खाली उभा राहा असा. हा 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 थांब. ए थांब सोहम, सोहम तू मांडीवर बस त्याच्या. हा मस्त. पोरी गेले तिकडं. झोका खेळायला आला काय सविताई? पतंग उडवायची कशी? परी तू इकडे उभा राहायचं असतं. हा केवढा कालवा उठलाय सोमचा. बर सुप्रियाची आली काय? काय सोमची पतंग उडाना. मी कधीपासून बसली मोबाईल हातात धरून.
शंभू इकडे बघ जरा. लागले म्हणून मूड खराब आहे वे. हा वावडी उडवणार होता. हा पतंगीला आमच्याकडे वावडी म्हणतात बरं का. अच्छा हा वावडी म्हणजे मोठी पतंग है ना. मोठी पतंग. परत एकदा म्हणतो. परत एकदा बोल. रानू काकी थांबा म्हणून. काय करावं सोहमची पतंगच उडना. काय झालंय तुझ्या पतंगीला. काय कमी पडलंय. चढव की झोका. चढव. हा पॅन्ट खाली ती अजून. चप्पल काढायची असते झोका खेळताना. मस्त. माझ्या दुसऱ्या जाऊबाई वगैरे येऊन झोका खेळून गेलेले आहेत पण काय आहे ना की त्यांना आवडत नाही ना व्हिडिओ मध्ये यायला. तर चला मीच झोका खेळते. आयो अग कशी घेतली लय लागतंय वरच. खेळतात चालू. तुला खेळायचंय. झोका खेळून आली आणि थोडासा दम भरला. तर आमच्याकडे काय विशेष असतं माहिती का आजच्या सणाचं. बाबा जास्तच धाप लागली मला. खूप वर्ष झालं झोका खेळायचा बंद झालेला आहे. तर आमच्याकडे काय काय असतं सांगते. खरं तर मला साजरं करता नाही आलं कारण आमच्या जाऊबाईची डिलिव्हरी झाली त्यामध्ये करत नाहीत. हा आले आले. तर वारुळ्याला जायचं असतं सकाळी. नंतर पुरणपोळीचं जेवण असतं. त्यानंतर जेवण करतात. आम्ही सगळे लहानपणाचं सांगते मी. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा आजचा दिवस फक्त आणि फक्त महिलांसाठी असतो आमच्या गावाला. तर जेवायचं छान पोळ्या वगैरे साजेसं जेवण बनवायचं खायचं पान खायचं आणि पाहिजे तेवढा मेकअप करायचा भरपूर. जितका मेकअप करता येईल तेवढा मेकअप करायचा आणि झोके खेळायला जायचं. ज्यांच्या घरी झोके असतील त्यांच्या घरी जाऊन झोके खेळायचे. आणि नंतर संध्याकाळी फेर धरला जातो. तर आज फेर धरतील की नाही मला माहित नाही कारण एक सासूबाई आमची त्यांच्या डोळ्याचं पण ऑपरेशन झाले. ज्यांना ज्यांना छंद आहे ना तेच नेमके अडचणीत येतात. त्यामुळं माहित नाही फेर धरतील की नाही संध्याकाळी. पण झोका तर बांधलाय आम्ही छोटासा मुलींना नादी लावायसाठी. आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. बारकी पोरगी म्हणजे मी नादी लावायसाठी. मावानी नाही बांधला दिराणी बांधून दिलाय. माझ्या दिरांकडून मी झोका बांधून घेतलेला आहे तो. तर
चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. माझा बी स्वयंपाक बिपाक झाला. ओ सुवर्ण ताई फेर धरायचा का नाही संध्याकाळी? बर. खाली एका बाजूला सरकलाय, तिरका झालाय झोका. अंधार पडला ग, तोंड दिसेना आता. पलीकडच्या त्या शेडकडच्या घरात. हा, आणि ती वरचं लाकूड पण लय घासतंय ग त्याला. ती तोडायला पाहिजे होतं दुपारी झोका बांधताना. सोहम तिकडं हैराण झालाय. सोहमची पतंग काय उडना झाली. ओ आंबोत्या, आंबोत्या, झोका खेळा या. पार कुणाला तरी दिली मी, कुणाला दिली माझ्या लक्षात येई नाही. पार कोपऱ्यात नाही का तिथं? पार कुणी नेली माझ्याकडून. आणव आणव, ते म्हातारीला सांगाव जरा, राणी बोलवती. बोल तरी की. आवो म्हणलं झोका खेळायला या. मध्ये मध्ये काटे हातातले टाक खाली, तुझं निघतंय. झोका बांधलाय म्हणलं माझ्या दिरानी, झोका खेळायला या. मला त्याला छक मारली झोका खेळ. मला एका जागावर पडून मोडून एका जागावर बसायसाठी मला लावता काय. बसून बसून खेळा की, बसून काढा, बसून खेळा की. आवो व्हिडिओ कार्तिक तुमचा बसून खेळा. जावा जावा बाया खेळा, काढायचा हिडिओ. जावा जावा खेळा. झोका बांधलाय मी, खेळती का मी झोका. जाऊ दे, तुमची हाऊस का व्हायची आता. जावा झोका खेळा. तिथलं त्यासाठीच वळलं होतं मला. खेळता का कसं मग? आता काय करू योका योका इथंच योका येतो येतोय. जावा खेळा. काय करावं, त्यांचं ऐकलं पण आता काय करावं. योका इकडे आते, इकडे योका इथं. मला घरची पुन्हा घालवायचं नाही अजून. हा हा, एकच 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 खेळा. म्हणतात काशांना पण ऐकलं पण तुझं ऐकते बाय. आता काय करू. खेळा खेळा, एकच खेळा. नीट धरा आधी दाव. ए दाव धरू लाग जा, दाव धरू लाग जा. ती म्हणजे झोका बांधायला. अगं बाया काय बाय खेळ ते कशाला बघत मी आता कशी. दे पायवर धरा नाही तर लागेल. पायवर धरा. वर धरा की पाय. हा तसं जरा फिरप जातोय व झोका. ते काय यातून मला नाही जमत आता. चालायचं सुद्धा जमाना. रानात फिरून चुकले ते दिवशी. बस बस मी ना बस. चक्कर बिकर येईन. हा मला जमाना काय झोका खेळता आता ते फोडून फुटायचं. खेळायचं आम्ही पूजी होतो तेव्हा. सगळं रानू माय हिंडले. अंधार पडायला लागला आणि आपण झोके खेळतोय. हा उजेडाच काढायला पाहिजे होता. परीबाईचा आमच्या लई नाद आहे बाई व्हिडिओ काढायचा. कालवा कालवा उठलाय नुसता माझा व्हिडिओ काढा. परी तो दिसतच नाही पण अंधारात. पिपरीच्या सावलीने अजून अंधार पडलाय. नाही एवढे लांब जायच नाही. लाईट फोकस एवढे लांब जात नाही ग. दुधी भोपळा आहे. पण लावलाय बारका आलाय तसं वेगळं. आलाय बस का परी. आता आलेली आहे आमच्या एका जाऊबाईची मुलीची श्रावणपाठी. म्हणजे तिला मुरळी आलेला आहे घ्यायला. पहिलंच लग्न झाल्या पहिल्या वर्षी मुरळी येतो प्रत्येक सणाला. तर आज तिची श्रावणपाठी आलेली. तर आम्ही त्याला शिदुरी सोडायला चाललेलो आहे. खरं तर तो व्हिडिओ घेता येणार नाही कारण महिलांना आवडत नाही आमच्याकडच्या. पण आम्ही चाललोय शिदुरी सोडायला. लांबून दाखवते तुम्हाला. दिसत नाही व्हिडिओ अंधारामध्ये.
आदिला कृष्ण म्हणतो आज भारत पाटलांचं नाव घेते सुवासिनीसाठी खास. वा वा. नाही सुवासिनीसाठी. राणी एकटी का इथं? ही असते श्रावण पाटी बघा आमच्याकडं. ए बाजूला सर पिऊ पिऊ बाजूला सर. साडी बघा बरं का बायांनो. मग मोजायचे का? वटीच राहिलं खाली वटीच घेत आहे म्हणून म्हटलं बघा असं हाय सगळं हाय. आपण त्याला फोन करा ध्यानच नाही तेवढं मगाच करायला लागतो तेवढा. अरे त्या ध्यानच नाही गुन्हा पाहिला आले असते फोनवर सांगूला त्यात काय बघा की आधी. त्यात काय नाही तर मग सुपारी मी फोडा लागेल ती. उघडा की बॉक्स जरा. अगं ती बॉक्स नाही असंच आहे. कशाला काढायचं काय करायचं. हा हा मोबाईल आखीचं त्याचे आखीला तुमचं दोघांचं तुम्हाला.